सांगलीसह राज्यातील 12 बाजार समित्यांमधील राजकारणाला ब्रेक, राष्ट्रीय बाजारचा दर्जा. महाराष्ट्र कृषी उत्पन्न पणन अधिनियम 1963 मध्ये सुधारणा करणारा आणि राष्ट्रीय महत्त्वाच्या बाजाराची स्थापना करणारा अध्यादेश राज्यपालांनी यापूर्वीच मंजूर केला आहे. शासनाच्या निकषानुसार राज्यातील 12 कृषी उत्पन्न बाजार समित्या राष्ट्रीय दर्जासाठी पात्र असून यामध्ये सांगली बाजार समितीचा समावेश आहे. शासनाच्या या निर्णयानुसार बाजार समित्यांमधील राजकारण संपुष्टात आलेलं असून 5 शेतकरी, व्यापारी, अधिकारी यांच्यासह 16 संचालक आणि 3 निमंत्रित सदस्य असणार आहेत. शासनाच्या अधिसूचनेतील अटी आणि शर्तीनुसार 80,000 मेट्रिक टनांपेक्षा कमी नसेल एवढ्या कृषी उत्पन्नाची अथवा शासनाकडून आदेशाद्वारे वेळोवेळी निश्चित करण्यात येईल अशा वार्षिक टनभराची किंवा वार्षिक मूल्यांची उलाढाल असणारी आणि ज्यामध्ये 2पेक्षा कमी नसतील एवढ्या राज्यांमधून शेतमाल आवक होते अशा बाजाराचा राष्ट्रीय महत्त्वाचा बाजार म्हणून निश्चितीसाठी विचार होणार आहे. या निकषात जिल्ह्यातील सांगली आणि तासगाव बाजार समितीचा समावेश होता, पण तासगाव बाजार समितीत आवक निकषात बसत असून उत्पन्न कमी असल्यामुळे राष्ट्रीयकरणातून वगळले आहे. सांगली बाजार समिती राष्ट्रीय बाजार समितीचे सर्व निकष पूर्ण करत असल्यामुळे समावेश झालेला आहे. लवकरच सांगली बाजार समितीला राष्ट्रीय दर्जा मिळेल असा विश्वास सहकारातील एका अधिकाऱ्याने सांगितला आहे. ब्युरो रिपोर्ट, SPN मराठी, सांगली.